राजीनाम्याबाबत मी काही उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित पवारांना भेटल्या. दमानिया यांच्या आरोपांनंतर अजित पवार आणि फडणवीस उत्तर देतील अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली. मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय झालं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दादांना चुकीची गोष्ट पटत नाही. अंजली दमानियांच्या आरोपात तथ्य असेल तर अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेतील असं शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींच्या शिक्षेच्या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांकडे मुंडेंविरोधातील पुरावे सादर केले. यावेळी अजित पवारांनी पुराव्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासनही दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं. फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही. कृष्णा आंधळेसोबत काहीतरी घातपात झाला असावा असा संशय शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. संदीप क्षीरसागरांना आंधळेंची माहिती कशी मिळते असा सवाल धनंजय मुंडेंनी केलाय. संदीप क्षीरसागरांना आरोपींबाबत एवढं माहिती असेल तर त्यांचे कृष्णा आंधळेशी संबंध असतील, त्यातूनच ते बातम्या पेरत असावेत असा आरोप धनंजय मुंडेंनी केला. खासदार संजय राऊतांनी आरोपी वाल्मिक कराडबद्दल गौप्यस्फोट करत भाजपवर निशाणा साधला. वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि राजकारणात आल्यावर भाजपच्या गटात दिसेल असं राऊत म्हणाले. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते. अशातच उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड दौऱ्यावरती येणार आहेत. बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे. मात्र अजित पवारांना चुकीचं काम आणि आरोप आवडत नाहीत. त्यामुळे लवकरच मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल असा दावा सचिन खरात यांनी केला. बाबा सिद्दीकींना एका बिल्डरने धमकी दिली होती असा दावा त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यानं केला. बाबा सिद्दीकी दररोज डायरी लिहून ठेवत असत असंही जिशान यानं म्हटलंय. बाबांच्या डायरीत एका स्थानिक नेत्याचं नावही असल्याचं त्यानं सांगितलं. सिद्दीकींच्या संबंधित चार्जशीटमध्ये माझं नाव नाही. जी घटना झाली ती माझ्यासाठी धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली. तर मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावं अशी मागणी जी आहे ती भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिली आहे. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 29 महापालिकांसह 257 नगरपालिकांच्या निवडणुका 2.5 वर्षांपासून प्रलंबित असल्यानं सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं. उल्हासनगरात सातत्यानं बांगलादेशींना अटक करण्याचं प्रमाण वाढलंय. त्याच अनुषंगानं शिवसेनेनं बांगलादेशींविरोधात मोहीम हाती घेतली आहे. परिसरातील बांगलादेशींची माहिती द्या आणि बक्षीस मिळवा असे बॅनर्स शहरात लावण्यात आले. डोंबिवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण आणि हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबानं विरोध करत शिवीगाळ केल्यानं मराठी महिला आणि परप्रांतीयांमध्ये गोंधळ झाला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंदवली. मीरा रोडमधील शिवसेना शाखेवर ताबा मिळवण्यावरून मोठा वाद उफाळून आला. शिवशंकर तिवारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि शाखेवर आपला हक्क असल्याचा दावा केला. तिवारी यांच्या या दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. यावेळी दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्यानं मागील 9 दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्याच्या 2 एकर शेतीवर अति उच्चदाब वीज टॉवर केल्यानं पूर्ण शेती टॉवरखाली गेली. मात्र मोबदला न दिल्यानं शेतकऱ्यांना उपोषण सुरू केलं. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मारहाण करत तलवारीचा धाक दाखवण्यात आलेला आहे. तर ग्रामस्थांनीही मंदिरात स्पीकर लावल्यानं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेलं छत्री निजामपूर आदिवासी वाडी गाव पुनर्वसनापासून वंचित राहिलंय. त्यामुळं भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेला काळ जलविद्युत प्रकल्प पुनर्वसनाचं काम मात्र आता या प्रकल्पाचं काम झाल्यानं रखडलंय आणि मात्र या प्रकल्पाचं काम हाती घेतल्यानं इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला.
रायगडमधील एका मराठी कुटुंबाला पुन्हा परप्रांतीयांकडून त्रास देण्यात आला. अपमानास्पद वागणुकीसह शिवीगाळ केल्यानं मनसेनं हस्तक्षेप करत परप्रांतीयाला चांगलाच दम भरला. मनसेच्या हस्तक्षेपानंतर परप्रांतीयानं मराठी कुटुंबाची माफी मागितली. वाशिम जिल्ह्यातील 100 शाळांमध्ये आरटी अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील 2225 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. नागपूर जिल्हा परिषद संदर्भात राज्य सरकारकडून दुजाभाव केला जातोय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी केला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री नागपूर जिल्हा परिषदेची कामं थांबवत आहेत असंही देशमुख यांनी म्हटलंय. रायगडच्या जळगावच्या MIDC मधील एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करताना पकडलेल्या बांगलादेशी तरुणीला आशादीप या शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र या तरुणीनं बाथरूमच्या संरक्षण भिंतीवर चढत काटेरी तार ओलांडून पळ काढलाय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. रायगडच्या पेण तालुक्यातील अंगणवाडीमधून देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मेलेल्या उंदीर आढळल्यानं खळबळ उडाली. 6 महिन्यांपासून 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या आहारामध्ये उंदीर आढळल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला. येवल्याच्या बिंगारे इथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं बाहेर काढून जीवनदान दिलंय. मागील काही दिवसांपासून हा बिबट्या परिसरात धुमाकूळ घालत होता. मात्र आता बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात असलेल्या कचारगड या ठिकाणी 5 दिवसांच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होणार असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली 150 कोटींची कामं पालकमंत्री शिरसाट बदलणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. शिरसाटांनी बैठक घेत झालेला खर्च आणि उर्वरित निधीचा आढावा घेतला. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकर भरतीच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा रंगली. उपसंचालक मंडळानं जिल्हा उपनिबंधक यांना नोकर भरतीच्या मंजुरीबाबत पत्र दिलंय. मात्र या भरतीला विरोधी तथा संचालकांनी विरोध केलेला आहे आणि त्यामुळे नोकर भरतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली झुकली. लोणावळ्यात सर्कल कार्यालयाच्या जागेचा वाद निर्माण झाला. या जागेवर नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नसल्याचं समोर आल्यानं पवार गटाने आंदोलनाचा इशारा दिला. मागील 4 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घ्यावा या मागणीसाठी पंढरपुरातील तिसंगी इथल्या एका वृद्ध आईनं उपोषणाला सुरुवात केली आहे. 2021 पासून हा मुलगा बेपत्ता आहे आणि याबाबत बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केल्यानंतरही तरुणाचा शोध घेण्यात आलेला नाहीये. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या शमशान घाट परिसरात जखमी अवस्थेत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मागील 8 दिवसांपासून बेपत्ता असलेलं पालघरमधील शिंदे गटाचे विधानसभा समन्वयक अशोक धुडी यांच्या शोधासाठी आता पालघर पोलिसांकडून ड्रोनची मदत घेण्यात आली आहे. अशोक धुडी ज्या जंगलातून बेपत्ता झाले होते तिथे सध्या पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जाते. MD ड्रग्ज बाळगणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून MD ड्रग्ज, देशी कट्ट्यासह 3,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पालघरमध्ये 5 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा कालावधी पूर्ण होऊनही योजना पूर्ण न झाल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला. घेराव घालत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा इथल्या श्री शंभूशेष महाराज यांच्या 51व्या यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आणि या सोहळ्यात हजारो भाविकांनी उपस्थिती लावत महाप्रसादाचाही लाभ घेतला. यावेळी महाप्रसादासाठी तब्बल 30 क्विंटल भाजी करण्यात आली होती. अकोल्यातील राज्य कामगार विमा योजना सेवा
दवाखाना इथे हेल्थ ATM मशीन कार्यान्वित करण्यात आलं असून या ATM मशीनद्वारे विमाधारक कामगारांना आरोग्याशी संबंधित अनेक बाबींची विनामूल्य तपासणी करता येणार आहे. जळगाव जिल्हा वार्षिक योजना 2025 आणि 26च्या 729 कोटी 87 लाखांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव ही पास करण्यात आला. तुळजाभवानीचा गाभारा मोठा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. देवीचा गाभारा शास्त्रोक्त पद्धतीने छोटाच ठेवा, गाभारा मोठा केल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पुजाऱ्यांनी दिला. यानंतर गाभारा दुरुस्तीसाठी सध्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली. मावळात यंदा टोमॅटो पीक समाधानकारक आलं असून टोमॅटोला मार्केट यार्डात चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. पवन मावळमधील मळवंडी इथं ठुले यांनी यावर्षी टोमॅटो पीक जोमात आलंय. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धानाचे रखडलेले 442 कोटी रुपयांचे चुकारे पणन कार्यालयाच्या खात्यात जमा झाल्याने शेतकरी आनंदित झाले. फडणवीसांनी 100 दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला. यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 20 लाख घरकुलांना मान्यता देण्याचं निश्चित करण्यात आलंय. यात साताऱ्यातील 52,000 घरांपैकी 45,422 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. तुमच्यामुळे आम्ही बदनाम होत आहोत, माझं खातंही बदनाम होतंय असे खडेबोल सुनावत मंत्री गुलाबराव पाटलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. बदललेलं धोरण तुम्हाला माहिती नाही का असा प्रश्न गुलाबरावांनी अधिकाऱ्यांना विचारला. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भाडेवाढी विरोधात सोलापूर बस स्थानकासमोर ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केलं आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. एसटी दरवाढ विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेना उभाटाने चक्काजाम आंदोलन करत एसटी बसेस रोखून धरले. दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. एसटी तिकीट दरवाढी विरोधात सिंधुदुर्गात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. कुडाळ एसटी स्टँड समोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी वैभव नायकांसह संजय पडते हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. एसटीच्या 15% भाडेवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाडेवाढीच्या माध्यमातून खासगीकरणाला वाव द्यायचा आहे का असा सवाल उभाटाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. एसटीमध्ये भ्रष्टाचार झालाय असा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरलेत. अंतरवाली सराटीमधील जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. धनंजय देशमुख जालन्यातील मनोज जरांगेंच्या सामूहिक उपोषणात सहभागी झाले. जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली. सिल्लोडच्या धानोरामध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवक टॉवरवर चढला. टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी करत युवकांनी आंदोलन सुरू केलं. वैजापूर तालुक्यातील खंडाळा इथे स्कूल बसला अचानक आग लागली. शाळेच्या आवारात स्कूल बस उभी असल्यानं नागरिकांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी बसमध्ये कुणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला. ठाण्यातील कासारवडवली परिसरातील हायपर सिटी मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि आग विझवल्यानंतर कुलिंगचं काम सध्या सुरू आहे. पुण्यातील येरवाडा परिसरात कामराजनगरमध्ये टोळक्यांनी दहशत माजवण्याच्या उद्देशानं कोयत्यानं आणि धारदार शस्त्रांनी वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. दौंडमध्ये एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीचा खून करण्यासाठी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याला 100 रुपयांची सुपारी दिली. पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचं शिक्षकांना सांगितल्यानं त्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्याने हे भयानक कृत्य करायला सांगितलं. शिक्षकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यानं शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील विटा इथे एमडी ड्रग्ज साठ्यावर कारवाई करण्यात आली. एका कारखान्यावर कारवाई करत जवळपास 550 कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला.
पालघरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. यात महिला गंभीर जखमी झालेली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मनोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. अलिबाग रेवदंडा मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारचा आक्षी पुलावर पलटल्याने अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.